नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, अतिवृष्टी असेल, पूर असेल, यामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य वितरण करणे आणि वितरण करण्याच्या कार्यपद्धतीसाठी महाराष्ट्र शासनामार्फत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्यामार्फत 30 सप्टेंबर 2025 रोजी हा जी.आर. काढण्यात आलेला आहे। राज्यामध्ये बघितलं तर अतिवृष्टी आणि पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवून निराधार होणाऱ्या कुटुंबांना प्रति कुटुंब 10 किलो गहू व 10 किलो तांदूळ मोफत वितरणास या ठिकाणी राज्य सरकारनं परवानगी दिलेली आहे, मान्यता दिलेली आहे। त्या अंतर्गत अतिवृष्टी पूर यामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य वितरण करणे आणि सदर अन्नधान्याची प्रतिपूर्ती केंद्र शासनाकडून करून घेणे याकरिता अंमलबजावणीची कार्यपद्धती विभागाअंतर्गत केली जाणार आहे। 22 सप्टेंबर 2025 मध्ये राज्यामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। शेकडो गावे पुरामध्ये बाधित झालेली आहेत, पिकांचं घरांचं नुकसान झालेले आहे। त्यामुळे महसूल विभागाने मोफत पुरवठा करण्याच्या ठिकाणी मान्यता दिलेल्या विभागामार्फत पुरवठा करण्यात येणाऱ्या अन्नधान्यामध्ये तांदूळ आणि गव्हा समेत 3 किलो तूर डाळींचे सुद्धा वाटप या ठिकाणी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। त्यानुसार 28 सप्टेंबर 2025 रोजी राज्यातील सर्व जिल्ह्यांना निर्देश देण्यात आलेले आहेत। चालू आर्थिक वर्षाकरिता अतिवृष्टी पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना तूर डाळींचे वितरण करण्यात येणार असल्यामुळे तूर डाळ वितरण करण्याची कार्यपद्धती सुद्धा या ठिकाणी ठरवण्यात आलेली आहे। आता महत्त्वाचं म्हणजे यामध्ये तुम्हाला 10 किलो गहू मिळेल, 10 किलो गहू मिळेल, 10 किलो तांदूळ मिळणार आहे, 5 लिटर केरोसिन आणि 3 किलो या ठिकाणी तूर डाळ मोफत वितरण करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे। जर या ठिकाणी 10 किलो गव्हाऐवजी 10 किलो तांदूळ म्हणजेच एकूण 20 किलो तांदूळांचे सुद्धा वाटप केले जाणार आहे। ज्या ठिकाणी कोणाला जर तांदूळ घ्यायचा नसेल तर त्याद्वारे तुम्ही गहू सुद्धा घेऊ शकता, गहू नसेल तर तांदूळ, असे 20 किलो तुम्हाला या ठिकाणी वाटप केले जाणार आहे। अतिवृष्टी पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना तूर डाळ वितरण करण्याची कार्यपद्धती खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे। यामध्ये बघितलं तर संबंधित जिल्हाधिकारी यांनी घाऊक बाजारामधील किमतीस सुसंगत दराने तूर डाळींचे या ठिकाणी खुल्या बाजारामधून खरेदी करण्यात येणार आहे आणि त्या अंतर्गत या ठिकाणी बाधितांना या ठिकाणी मदत म्हणून राज्य सरकारने या ठिकाणी जी.आर. अंतर्गत 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ आणि 3 किलो या ठिकाणी तूर डाळ, त्याचबरोबर 5 लिटर जे आहे केरोसिनचं सुद्धा वाटप केलं जाणार आहे। हा महाराष्ट्र शासनाचा जी.आर. आहे, 30 सप्टेंबर 2025 रोजीचा जी.आर. आहे, ज्या अंतर्गत अतिवृष्टी पूर बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य वितरण करण्याची या ठिकाणी जे आहे मदत राज्य सरकारनं केलेली आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या गावातील ग्रुपमध्ये शेअर करा, तुमच्या गावातील जे काही व्हॉट्सअप ग्रुप असेल त्यामध्ये शेअर करा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।